आपण नवोदय प्रवेश परीक्षेसाठी असणारं सर्वात महत्त्वाचं प्रकरण, तसे तर सगळेच महत्त्वाचे, पण अपूर्णांकावर बऱ्याच क्रिया अवलंबून असतात, बरीच उदाहरणं अवलंबून असतात, म्हणून अतिशय महत्त्वाचं असणारं प्रकरण त्यामधील 8.3 मधील उदाहरणं पाहणार आहोत. चला तर पाहूया पहिलं उदाहरण. कंसात 1 - 1/2 गुणिले दुसऱ्या कंसात 1 - 1/3 गुणिले तिसऱ्या कंसात 1 - 1/4 गुणिले चौथ्या कंसात 1 - 1/5 कंस बंद. आणि याचं उत्तर काय असं विचारलेलं आहे आपल्याला. तर नीट लक्षात घ्या, हे सोडवत असताना आपल्याला छेद समान असला पाहिजे. वजाबाकीची क्रिया प्रत्येक कंसात आहे, प्रत्येक एक वेळा न सोडवता आपण सगळे कंस वेगवेगळे असल्यामुळे एकाच वेळी सोडवूयात, म्हणजे वेळ वाचतो. हे बघा, याच्या खाली 1 लिहूयात, याच्या पण खाली 1 लिहूयात, याच्या पण खाली 1 लिहूयात, याच्या पण खाली 1 लिहूयात, आणि हे चारही पण कंस आपण एकदाच सोडवूयात. आता बघा, याचा छेद काय करावा लागेल आपल्याला, 2. म्हणजे पहिल्या पूर्णांकाला 2 ने गुणावं लागेल, म्हणजे काय झालं, 2/2 वजा 1/2 कंस बंद. दुसऱ्या पूर्णांकाला आपल्याला किती ने गुणावं लागेल, 3 ने, कारण छेद 3 बनवायचा आहे. त्यातल्या बघा, मग पहिल्याला 3 न गुणल्यानंतर 3 - 1 = 3, 3 - 1 = 3, वजाला वजा 1/3 गुणिलेला गुणिले चिन्ह तिसऱ्या कंसात. बघा, माझ्या बरोबर तुम्ही पण सोडवायचं, माझ्या बरोबरच सोडवायचं, मागं राहायचंच नाही. इथं पण आता या पूर्णांकाचा छेद 4 बनवायचा आहे, तर 4 न गुणावं लागेल. मग काय होईल, 4 न गुणल्यावर 4 - 1 = 4, 4 - 1 = 4, 4/4 वजा 1/4 कंस बंद गुणिले या कंसामध्ये बघा, आता मात्र 5 छेद बनवायचा आहे, म्हणजे 5 न गुणावं लागेल. 5 - 1 = 5, 5 - 1 = 5 वजा 1/5. आपण फक्त त्या कंसातले छेद समान करून घेतले, कुणाची काय अडचण नसावी या स्टेप्सला. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता मात्र प्रत्येक कंस आपण सोडवून घेणार. वजाबाकीची क्रिया आहे, छेद समान आहे म्हणून एक वेळाच 2 मधून 1 केले तर 1, म्हणजे याचं उत्तर आलं 1/2 गुणिलेला गुणिले चिन्ह. आता याचं उत्तर बघूयात. 3 मधून 1 गेले, 2/3 गुणिले इथं सोडवूयात. 4 मधून 1 कमी केले तर 3, 3/4. आता त्यानंतरचा कंस सोडवूयात. 5 मधून 1 कमी केले तर 4, 4/5. आता मात्र सगळ्यांमध्ये काय आहे क्रिया, मग गुणाकार असलं की मी सांगितलेलं आहे, कटत असेल तर कटवायचंच. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणती, एक संख्या छेदस्थानी असली पाहिजे आणि एक संख्या अंशस्थानी असली पाहिजे. मग आता इथं 2 आहे, 2 न भाग जाणार इथं दिसतंय, बरोबर, बेक आलं लक्षात. त्यानंतर इथं 3 दिसतंय, वर 3 दिसतंय, 3 - 1 = 3, 3 - 1 = 3. आणखी एक गोष्ट दिसते आपल्याला, 4 - 1 = 4, 4 - 1 = 4. आता मात्र वर काही नाही, सगळं 1 राहिलेलं आहे, आणि खाली फक्त काय राहिलेलं आहे, 1/5. असं उत्तर कुठं आहे ते बघूयात, पर्याय क्रमांक बी मध्ये. पण तरी पण आता तुम्हाला एक आयडिया सांगतो अशा उदाहरणाची. एवढी सोपी आयडिया आहे की नाही. डायरेक्ट न उदाहरण सोडवताना सुद्धा, उदाहरण न करता सुद्धा तुमचं उत्तर येतंय. जर असं असेल 1 - 1/2 गुणिले दुसऱ्या कंसात 1 - 1/3, तिसऱ्या कंसात 1 - 1/4, चौथ्या कंसात 1 - 1/5, आणि पुन्हा काय करतात माहितीये का, गुणिले डॅश 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 डॅश, आणि शेवटी लिहितात 1 - 1/100 बरोबर किती. आता हे उदाहरण, आता उत्तर कसं येईल, म्हणजे मध्ये काय आहेत, आणखी 1/6, 1/7 असं 100 पर्यंत आहे. तर याचं उत्तर 1/100 येतं का, ज्याचं शेवटचं आहे की नाही, शेवट जे वजा केलंय ते उत्तर असतंय. त्याचं शेवट काय आहे, मग तुमचं उत्तर असणार 1/100. काय अडचण आहे का बघा, आहे का तुम्हाला. जर माझं खोटं वाटत असेल तर इथवर सोडून बघा.
याचं उत्तर 1/4 येतंय. तुम्हाला जर खोटं वाटायचं इथपर्यंत सोडून बघा, याचं उत्तर 1/3 येतंय. मग असं असेल 1/100 तर त्याचं उत्तर 1/100 येते. लक्षात राहील. सर कसं करायचं असं सांगितलंच नव्हतं. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवणं. आलं का लक्षात? मी काय सांगितलं, कुणाला समजलं नसेल तर मला विचारू शकतात. अजून मी काय म्हटलं, शेवट जो आहे, शेवट 1/5 आहे की नाही इथं शेवट, मग त्याचं उत्तर 1/5 येतं. पण गणित काय असलं पाहिजे, 1 - 1/2 1 - 1/3 1 - 1/4 क्रमाक्रमानं पाहिजे, क्रमाक्रमानं. आणि त्यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया पाहिजे, तरच असं उत्तर येतं. समजलं का तुम्हाला? हा, तर आपण पहिलं उदाहरण पाहिलेलं आहे. यानंतर पाहूया आपण दुसरं उदाहरण. पहा उदाहरण काय, 3.1/2. त्यालाच आपण शाब्दिक भाषेत काय म्हणू रे? जरा बोलत जाऊ की, जे सांगितलं विचारल्यावर. नको, नाही विचारलं की बोलतेत, नको ते बोलतेत. 3.5 आणि हे सुद्धा 3.5 यांचा गुणाकार किती? 3.5 आणि 3.5 यांचा गुणाकार किती? तर बघा, आपण गुणाकाराच्या रूपात लिहूया. 3.1/2 गुणिले 3.1/2. आपण बघितलंय का नाही असा गुणाकार? केलाय का नाही सांगा बरं. मग हे उदाहरण चुकायची गरजच नाही ना. आपण बघा बरं, काय करणार? पहिलं काम आपलं पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा अपूर्णांकात बनवणार. 3 दुनी 6 आणि 1 7/2 गुणिलेला गुणिले चिन्ह. इथं सुद्धा कसं करणार? 3 दुनी 6 आणि 1 7 7/2. आता गुणाकारामध्ये आपण काय करतो? कटत असेल तर कटवायचं, नसेल तर शहाणपणा करायचा नाही. मग 7ला 7 कटवणं हा शहाणपणा झाला. 2ला 2 कटवणं हा शहाणपणा झाला. एवढं शहाण व्हायचं नाही. मग इथं मात्र संक्षिप्त रूप देता येईल का आपल्याला? नाही. मग अंशांशाचा गुणाकार 7 7 आणि बेदोणी. हा, मग असं जर उत्तर आपल्याला इथं दिसलं तर ठीक आहे, नाही दिसलं तर आपल्याला हा कसला अपूर्णांक आहे? अपूर्णांकाच्या प्रकारानुसार लगेच पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो आपण. बघा बरं, 4 1 4च्या पड्यात पुन्हा 9 पाहूया. 4 दोन्ही उरले किती? 1 1/4. मग आता असं तरी असेलच की पर्याय क्रमांक डी म्हणजे 4. याला कसं वाचू शाब्दिक स्वरूपात आपण सांगा बरं, कुणाला सांगताय? 12.5 चूक आहे बाळांनो. 12.15 1/4 आहे. 12.13 कसं असलं असतं? 12.3/4. हे 12.13 असलं असतं. 12.5 कसं असलं असतं? 12.1/2. का असं करतात? अधून मधून हुक येते हा चुकण्याची. चला, समजलं ना? ओके. यानंतर पाहूया तिसरं उदाहरण. नीट लक्ष द्या बरं का, समजून घ्या. एक तार 2.3/4 मीटर लांब आहे. तिचे 2 तुकडे होतात. म्हणजे लक्षात घ्या, ही तार आहे, हिची टोटल लांबी आहे 2.3/4. याला शाब्दिक भाषेत काय म्हणू रे आपण? 3.5 मीटर. ओके, छान. 3.5 मीटर त्या तारेची लांबी आहे. हिचे 2 तुकडे केलेत. पण तुकडे करताना काय केलंय? एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 ने मोठा आहे. 2 समान केलेत का? नाही. एक छोटा एक मोठा. हा, समजा हा छोटा लहान आणि हा मोठा. लक्ष देत आहे? असे 2 तुकडे केलेत, पण त्यांच्यातील फरक, एक मोठा आहे, हा मोठा आहे. तो कितीने मोठा आहे? 5/8 ने मोठा आहे. म्हणजे ह्या 2 तुकड्यांच्या लांबीतील फरक आहे तो. बरोबर आहे की नाही? मोठा आहे लहान आहे म्हटलं की तो फरक असतो नेहमी. मग जर मोठा असेल तर एवढाच बनवण्यासाठी जेवढं जास्त आहे, जेवढा मोठा आहे, तेवढा आपल्याला काढून टाकावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? एकूण लांबीमधून अगोदर ही वजा करावं लागेल. म्हणजे 2 समान तुकड्यांची लांबी आपल्याला सापडेल. मग लिहूयात. हे बघा, 2
माझ्या बरोबर बसल्या समान तुकड्यांची लांबी बरोबर एकूण लांबी मधून तो फरक वजा करूयात 2.3/4 वजा 5/8 आपल्याला वजाबाकी करता येते का नाही अगोदर काय करणार आपण पूर्णांकित अपूर्णांकामध्ये 4 2 8 3 11/4 वजा 5/8 वजाबाकी म्हटल्यानंतर छेदाकडे बघायचं छेद समान आहेत कर बरोबर काय करावं लागेल छेद समानच करावं लागतील कोणाचा छेद किती बनवायचा 4 चा 8 बनवायचा 8 आहे तो ऑलरेडीच 8 आहे मग बघा किती न गुणावाला गेलेला डायरेक्टली 2 न गुणायचा आता लिहित बसायचं नाही 11 दुनी 22 आणि 4 दुनी वजा 5/8 आता आपल्याला काय करता येईल म्हणजे काय होणार 17/8 हे आपलं उत्तर आलेलं नाही हे फक्त 2 समान तुकड्यांची लांबी केली मग आता 2 समान तुकड्याची लांबी केली म्हणजे हे आपण एवढंच जर जास्त असेल हा भाग जर 5/8 असेल समजा एवढा भाग जर 5/8 असेल एवढा तर हा फक्त काढून टाकला आता हे दोघं समान राहिले मग आता ह्या 2 समान तुकड्या हा भाग काढून टाकला आपण 5/8 काढला मग राहिलं काय 17/8 मीटर हे 2 समान तुकड्याची म्हणजे हे लहान तुकड्या एवढाच हा पण राहिला आता 2 लहान तुकड्याची लांबी काढताना काय करावं लागेल ही जी दोन्हीची लांबी आहे समान त्याचे 2 भाग करावे लागतील म्हणजे आपल्याला लहान तुकड्याची लांबी काढता येईल आधी लहान तुकड्याची लांबी बरोबर काय करावं लागेल एकूण दोघांची बेरीज आहे का नाही त्याला 2 न भागावं लागेल 2 भाग करायला लागतील की नाही आता त्याचे समान आहेत म्हणल्यावर मग कसं लिहिणार आपण 17/8 भागिले 2 असे उदाहरण सोडवले का नाही आपण भागिले 2 मग आता काय करतो मला सांगा बरं बोला पहिला पूर्णांक जशास तसा हा गुणिले दुसऱ्याचा गुणाकार व्यस्त 2 चा गुणाकार व्यस्त काय येईल 1/2 आता कटत असेल तर कटतय का मग गुणाकार करूया 17 × 17 8 2 मीटर असं उत्तर असू शकतं नव्हे असतच पण आपण तरच्या पुढे वाचायला शिका जरा तर मोठ्या तुकड्याची लांबी आपण कोणत्या तुकड्याची काढली की नाही लहान मग आता मोठ्या तुकड्याची लांबी काढताना काय करावं लागेल हे बघा मोठ्या तुकड्याची शॉर्ट मध्ये लिहितोय बरं का मी लांबी बरोबर हा फरक जो वजा केलाय की नाही आपण हे 5/8 कापून टाकलं होतं की नाही ते त्याला जोडून टाकू आता तेच त्याला देऊन टाकूया म्हणजे काय होईल हे बघा ही लहान तुकड्याची लांबी 17/16 त्याच्यामध्ये हा जो फरक आपण वजा केला होता तो मिळवूयात अधिक 5/8 आता कोणाचा छेद वाढवावा लागेल आपल्याला किती करावं लागेल काय करावं लागेल मग त्याला गुणूयात 2 न बघा बरं 17/16 तसंच अधिक नाही 2 न गुणल्यावर अधिक 10/16 काय उत्तर येईल 27/16 मीटर पण असं अपूर्णांकात आहे का बघा अगोदर इकडे आपल्याला नाही पण छेद 16 असणार आहे की 2 बरोबर आहे की नाही मग त्याला कशात करता येईल आपल्याला पूर्णांकित अपूर्णांकामध्ये 16 1 उरले किती रे बाळांनो 11 मग अंशस्थानी 11 आणि छेदस्थानी 16 आणि मीटरला जे एकक आहे ते आणि ही आली आपली मोठ्या तुकड्याची लांबी असं कुठं आहे बघा पर्याय क्रमांक 1
हे उत्तर आहे. अवघड काही नाही, फक्त समजून घेण्याची गरज आहे. आपण दोन संख्येची बेरीज, त्यापैकी एक संख्या एवढ्यानं मोठी आहे तर लहान संख्या का कोणती, मोठी संख्या, सेम अशा पद्धतीनेच काढलेलं होतं. अलग लक्षात. आता बघा, हे तुम्ही जर लहान तुकड्याची लांबी काढली इथं लहानची, तर ह्याला पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये करून बघा बरं. 16 एक उरलं किती, म्हणजे पूर्णांक 1 16 पर्यंत आहे का नाही बघा, आहे का नाही. इथं आपण चुकणार आहे. थोडी काळजी करायची शिकताना आपल्याला. तर मी उदाहरण सोडवल्यावर, मी एक परीक्षार्थी म्हणून, मी एक परीक्षा देणारा विद्यार्थी म्हणून जेव्हा मी उत्तर काढेल का, तेव्हा गोल करण्यापूर्वी किंवा उत्तर फायनलाइज करण्यापूर्वी मी निश्चितपणे तर पुढचं वाचेल आणि पुन्हाच उत्तर लिहिल. आलं लक्षात. अशामुळे आपले उदाहरणं काही चुकतात, ते चुकणार नाही. ओके. यानंतर आपण पाहूया चौथं उदाहरण. नीट लक्ष द्या बरं का. हे उदाहरण 2021 ला जी नवोदयची परीक्षा झाली की नाही, त्या परीक्षेमध्ये आलेलं उदाहरण आहे. तुम्ही पण थोडस काळजी घेऊन काळजीपूर्वक लक्ष द्या आणि अशा प्रकारचं उदाहरण आलं तर चुकायचं नाही. अशा प्रकारचं एखादं उदाहरण येऊ शकतं. हे बघा, एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 मुलगे आहेत. हे बघा, नीट लक्षात घ्या. गणितात काय दिले आपल्याला, मुलगे किती आहेत, 3/5. लगेच मला तुम्हाला सांगता येईल, तुम्ही मला सांगू शकतात मग मुली किती आहेत रे. एकदम बरोबर. ते पुढे किती संख्या देऊ अगर काही जाऊ, आपल्याला देणं घेणं आहे का. आपल्याला दोन्ही मिळून एकूण म्हणजे सगळे 5 पैकी 5, म्हणजे एकूण विद्यार्थ्याचे 5 भाग केलेत समान. त्या 5 भागापैकी 3 भाग काय आहेत, मुले आहेत, मुलगे आहेत. मुले म्हणण्यापेक्षा मुलगे. अनेक वचन, मुलगाचा अनेक वचन मुलगे. मुले म्हणलं का दोन्ही मिळून येतं त्याच्यात, मुली आणि मुलं मिळून विद्यार्थी होतात ते. मुलगे किती आहेत, 3/5. लगेच आपल्याला याच्यावरूनच कळतं 5 भागापैकी 3 भाग जर मुलगे असतील तर नक्कीच 5 भागापैकी 2 भाग मुली आहेत. क्लिअर. आणि आता आपल्याला कुणाची तरी संख्या दिलेली असते इथं. एक तर पूर्ण विद्यार्थ्यांची दिली असेल, नाहीतर मुलग्यांची दिली असेल, नाहीतर मुलींची दिली असेल. कुणाची दिली बघा बरं. आणि 800 मुली आहेत, म्हणजे मुलींची संख्या आपल्याला दिली बघा. मुली किती आहेत, 800 आहेत. ह्यावरून तुम्ही काय कराल सांगा बरं मला. पहिल्यांदा 800 भागिले 5 हे चुकीचं आहे. एकूण विद्यार्थ्यांची संख्या दिली का, विद्यार्थ्यांची एकूण संख्या दिली का. जर विद्यार्थ्यांची एकूण संख्या दिली असती तर 800 भागिले 5 केलं. ही कुणाची संख्या दिली, मग मुलींचे 2च भाग आहेत की, बरोबर आहे की नाही. जर असं सांगितलं असतं एकूण विद्यार्थी 800 आहेत तर आपण त्याचे 5 भाग केले असते, 5 न भागलं असतं. आपल्याला मुलींची संख्या दिली, समजा मुलांची संख्या दिली असती तर आपण दिलेल्या संख्येला कितीनं भागलं असतं, 3 न. मुलग्यांची संख्या दिली असती तर, पण आपल्याला मुलींची दिली, मग आपण 1 भाग काढू. म्हणून 1 भाग बरोबर काय करणार, 800 ला 2 न भागणार. 2 नच का भागणार, मुलींची संख्या दिली. मुली किती आहे, 5 भागापैकी 2 भाग आहेत. मग आलं 400. 400 काय आहेत, मग इथं लिहिलंय मुली, मुली नाही. 1 भाग म्हणजे काय झालं, 400 झालं. आता ऐकूयात, आता समजूयात. 1 भाग झाले. मग दुसरी गोष्ट, तुम्ही मुलींची संख्या तर ऑलरेडी माहित आहे. आता विचारलंय काय, तर मुलांची संख्या आहे. आता बघा 1 भाग मुले किती आहेत, 3, बरोबर आहे की नाही. मग आपल्याला म्हणून मुलांची संख्या किती भाग आहे, मुलांची संख्या 3 भाग आहे. म्हणून काय करावं लागेल, 400 गुणिले 3 बरोबर 1200. ही कोणाची संख्या आली, आपल्याला पण मुलांची संख्या. मुलींची तर ऑलरेडी दिली की आपल्याला 800. मुलांची संख्या काय आली, 1200. असं कुठे पर्यायामध्ये बघा बरं, पर्याय क्रमांक
सी हे आपलं उत्तर आहे. आता बघा, जर विद्यार्थ्यांची संख्या तर त्या शाळेत एकूण किती विद्यार्थी आहे असं म्हटलं असतं तुम्हाला तर काय? नीट बघा, नीट बघा. 2000. मुलं 1200 आणि मुली 800. 2600 कसं म्हणले मला काय गुणच कळलं नाही. मुलं 1200 आणि मुली 800. तेव्हा तो पण पर्याय चुकण्यासाठी. हा, मुलींचा तर ऑलरेडी तिथे दिलेलंच आहे त्याच्यामुळे ते दिलंय. म्हणजे जसं चुकाल का तसा पर्याय असतो, म्हणून थोडस काळजी करा. 2021 ला आलेला अगोदर आपण दिल्यानुसार अपूर्णांकात कुणाचं दिलंय, दुसऱ्याचं काय आहे ते अपूर्णांकात काढायचं. ओके. एका खोक्यात 5 उदाहरणानंतर एका खोक्यात 500 अंडी आहेत. किती अंडे आहेत? 3/25 फुटली. जे अंडे होती की नाही 500 त्यातले 3/25 फुटली. उरलेल्या पैकी 4/5 अंडी विकली. उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे? हा 2019 ला आलेला प्रश्न आहे. एक गोष्ट, आपण अंडी किती आहेत अगोदर, त्यातले किती फुटलेत, म्हणजे फुटलेली अंडी काढू अगोदर. लिहा, फुटलेली अंडी बरोबर एकूण अंडी किती आहेत? मग 500चा 3/25 म्हणजे आपल्याला फुटलेली अंडी मिळतील. 500चा 3/25. आता काय करणार? छेदस्थानी एक असतंय, छेद एक असतो. 25 न भागूयात. 25 एक 25, 25 दोन्ही आणि शून्याला 0. 20 त्रिक 60. किती अंडी फुटली रे? मग अगोदर आपण फुटलेली अंडी काढली. आता उरलेली, मग आता उरलेली अंडी घेऊ. मग शिल्लक अंडी किती राहिले मग फुटलेले सोडून? बरोबर. कसं केलं तुम्ही? नक्कीच. एकूण अंड्यामधून 500 अंड्यामधून काय केलंय? 60 अंडी वजा केली. 440 राहिले. आता चांगले अंडे. आता पुन्हा काय म्हटलं माहितीये का? उरलेल्या अंड्यांची पुन्हा उरलेल्या पैकी 4/5 अंडी विकली. किती उरलेत? मग विकलेली अंडी कशी काढणार आपण? विकलेली अंडी बरोबर उरलेल्या पैकी म्हणजे 440 किती अंश विकले? 4/5 म्हणजे गुणिले 4/5. याच्या खाली एक असतं, गुणाकारामध्ये असो, बेरीज असो, वजाबाकी असो, काही पण असो, छेदस्थानी एक द्यायचं. 5 न कुठं भाग जातो? इकडं. 5 एक 85, 40 उरले किती? 4 झाले 40. 85 वर काय राहिलं रे? 44 गुणिले, चुकलं का? 85 40. ओके ओके. 85 पहिल्यांदा काय होतं मग? पहिला मी चुकलं. 85 40 पुन्हा अजून एकदा 85 40. 88 गुणिले 4 यांचा गुणाकार करूयात. 4 8 32 हातच्याले 3. 4 8 32 आणि 3 35. म्हणजे विकलेली अंडी किती? विकलेली अंडी किती? 352. तर काय म्हणलंय माहितीये का? हे बघा, उरलेल्या अंड्यांची संख्या आहे. मग आता उरलेल्या अंड्यांची संख्या कशी काढणार आपण? एकूण अंडे आपल्याकडे शिल्लक 440 होते, त्याच्यापैकी 352. तर आता शेवटी राहिलेले शिल्लक अंडे, शिल्लक अंडी बरोबर हे एकूण अंडी 440, त्याच्यातून विकलेली 352. 10 मधून 2 कमी केले 8. 3 मधून 5 म्हणजे 13 मधून 5 गेले 8 आणि 3 मधून 3 0. शिल्लक अंडी किती आली बघा आपली? 88 कुठं आहे? पर्याय क्रमांक बी. काय अडचण आहे का? जसं सांगितलं तसं करत जायचं. फार सोपे उदाहरण आहे. चला, समजलं? ओके. यानंतरचं उदाहरण पहा. 6वं उदाहरण. 12 अधिक
रिकामी चौकट अंश छेद 6 बरोबर 13.1/6. हे सत्य होण्यासाठी तुम्हाला माहित आहे हे बरोबर चिन्ह म्हणजे दोन्हीकडच्या बाजू काय असतात इक्वल समान. इकडची जेवढी किंमत आहे तेवढीच इकडची किंमत. लक्षात येतंय. आणि हे जर सत्य व्हायचं असेल तर या रिकाम्या चौकटीच्या जागी कोणता अंक असेल मी लिहून घेतो. हे बघा 12 अधिक रिकामी चौकट छेद 6 बरोबर 13.1/6. हे बघा अधिक चिन्ह दिलं म्हणजे काय घाबरायची गरज नसते. तो काय असतो अपूर्णांक 12 रिकामी चौकट अंश छेद 6 बरोबर 13.1/6. हे अधिक चिन्ह आहे फक्त 12 हेच आहे ना जे आहे ते अधिक म्हणजे. आता काय करावं लागेल अगोदर उजव्या बाजूचा आपण काय येतंय ते पाहूया. 13 78 अष्ट्या नाही किती आणि त्याच्यामध्ये काय मिळवलं एक काय झालं छेद 6. म्हणजे इकडं सुद्धा काय असलं पाहिजे 79/6 असलं पाहिजे. असलं पाहिजे की नाही. आपल्याला अंशस्थानी नाही फक्त पण हे पूर्णांक हे आहे की. मग काय असेल 12 गुणिले 6 जर मी केलं काय येणार आहे याचं मग मला 79 होण्यासाठी काय असावं लागेल 7. तर बघा इथं लक्षात घ्या आपण काय करत असतो की गुणाकार आणि त्याच्यामध्ये हे अंशस्थानी काय करत असतो हे बघा. आता इथं लिहिताना मी दाखवतो तुम्हाला 12 गुणिले 6 अधिक रिकामी चौकट बरोबर म्हणजे छेदस्थानी 6 आणि इकडं तर काय आलं पाहिजे 79 बरोबर आहे. मग काय होणार आहे 1272 अधिक रिकामी चौकट बरोबर 79 मला पाहिजे. मग इथं काय असावं लागेल या 79 मधून हे 72 वजा करावं लागेल. म्हणजेच बघा रिकाम्या चौकटीची किंमत काढत असताना 79 बरोबर चिन्हाच्या इकडे हे बेरजीच्या रूपात आहे पलीकडं वजाबाकीच्या रूपात जाईल 72 म्हणून रिकामी चौकट बरोबर काय येईल 7. आणि असं कुठं आहे बघा पर्याय क्रमांक बी मध्ये आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी. समजलं. यानंतर यातील आपण आज शेवटचं उदाहरण पाहणार आहोत. तर बघा काय उदाहरण समोर बघा माझ्या बरोबर समजून लिहून घ्यायचं आहे. एक भांडे पाण्याने 1/5 हा शब्द भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 40 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता कॅपॅसिटी धारकता काटोकाट भरण्याची भरल्यावर जेवढं त्यामध्ये पाणी मावेल ती क्षमता किती आहे. 2014 ला जनरली या वर्षी 2026 ला म्हणजे आता 26 म्हणायचं का 25 हा प्रश्न जरा अवघड आहे. परीक्षा 26 ची आहे पण 13 डिसेंबर 25 ला आहे की नाही. त्याच्यामुळं कोणती बॅच म्हणायचं काही का असेना आपल्यासाठी जे तुमच्या जनरली या वर्षीच्या लेकरांच्या जन्मतारखा 2015 च्या आहेत. जनरली कोण 14चा असेल कोण 16चा असेल तो भाग वेगळा. ते जन्माच्या अगोदर 1 वर्ष हे गणित आलेलं आहे. आलं का लक्षात. मग आता या गणिताचा विचार करताना भांडे किती भरलेले आहे रे भरलेला भाग भांड्याचा भरलेला भाग किती आहे 1/5 म्हणजे 1/5. लगेच मला सांगा बरं रिकामा भाग किती बरोबर. आपल्याला तिकडे बघायचीच गरज नाही. रिकामा भाग बरोबर 4/5. आता पुढे बघूयात. इथपर्यंतच वाचलंय आपण. ते पूर्ण भरण्यासाठी 40 लिटर पाणी लागते. आता पूर्ण भरायचंय मग रिकाम्या भागात पाणी भरू का भरलेल्या भागात भरू. रिकाम्या भाग किती आहेत मग 4 भागामध्ये रिकाम्या भागात किती लिटर मावतंय पाणी म्हणजे का रिकाम्या भागात किती मावतंय त्यांनी दिलंय रिकामा भाग तिथं किती लिटर पाणी मावतं असं म्हटलंय त्यांनी 40 लिटर. याच्यावरून आपल्याला काय करता येईल एक भागात बसणार पाणी आहे की नाही. एका भागात किती पाणी बसू शकतो एक काढूया की आपण. एक भाग बरोबर कसं करणार सांगा बरं मला.
हा आता 40 भागिले 4 5 नाही करायचं 4 बरोबर 10 लिटर एका भागात पाणी बसतं. किती लिटर पाणी बसते एका भागात 10 लिटर. आपल्याला आता पुढे वाचूयात. लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता म्हणजे पूर्ण धारकता त्याचे किती भाग केले तरी एकूण भाग हा एकूण भाग 5 म्हणून त्याची क्षमता धारकता कॅपॅसिटी काय असेल 10 गुणिले 5 बरोबर 50 लिटर. आता मी फक्त भांड असं काढून दाखवलं नाही पहिल्यासारखं. आता काय काढायची गरज आहे. आता झालं की पहिले एक समजत नव्हतं म्हणून आपण भांड काढत होतो. तर असं 50 लिटर असं कुठं आहे बघा पर्याय क्रमांक सी. अशा पद्धतीनं आज आपण सर्व उदाहरणं पाहिलेली आहेत. समजले असतील. या ठिकाणी आपण थांबूयात. ओके.